संघनायक स्वप्नील वेले, आयुष कावजी, विवेक पाटील, विनीत मोकल, ऋषिकेश मात्रे, रितेश करमळे, मनीष पाटील, सुशांत तले, प्रतीक वेले, आशिष पाटील, सिद्धेश पाटील आणि ओम धोंडसेकर त्यांच्या विरुद्ध संघ सेमी फायनल मध्ये आहे। त्या संघामध्ये आपण पाहतोय माइटी वॉरियर्स मुशेद, संघ मालक परेश सुर्वे, व्यवस्थापक प्रितेश हाडकर, प्रशिक्षक अमोल नलावडे आणि कर्णधार मनीष पाटील, मंथन सुर्वे, गौरव लोहार, विकी कदम, ऋतिक माने, आदेश पाटील, अक्षय सुर्वे, ऋतिक माने, कुणाल निर्गुण, नवनाथ घरत, मयुरेश मात्रे आणि सिद्धार्थ मात्रे असे खेळाडू आपण बघतोय। दोन्ही संघामधले संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये या खेळाडूंची निवड या स्पर्धेमध्ये झाली होती, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। मॅचला सुरुवात झाली आहे। पहिला सेमीफायनलचा मॅच, पहिली रेड अर्थात माइटी वॉरियर्स या संघाचा कॅप्टन मनीष पाटील रेडवरती 7चं डिफेन्स आणि 7च्या डिफेन्समध्ये आपण पाहिलं तर फिल्डिंग क्षेत्ररक्षण जे आहे ते राईट कॉर्नरवरती स्वप्नील वेले आहे, लेफ्ट कॉर्नरवरती आपण या ठिकाणी पाहतोय तो श्री गणेश खंडाळे संघाचा आयुष कावजी। सेकंड सेमीफायनल साठी फर्स्ट कॉल आहे डीएन रिसॉर्ट सातिर्जे वर्सेस नागेश्वर आवाज। फर्स्ट कॉल फॉर यू गाइज, बी प्रिपेयर्ड। डीएन रिसॉर्ट सातिर्जे वर्सेस नागेश्वर आवाज। रेड वरती स्वप्नीलला पाहतो आपण। पहिली रेड संघनायक स्वप्नीलची आहे। कोर्ट वरती अर्थात प्रतिस्पर्धी माइकी यावेळेस वन हँडेड ॲडव्हान्स टॅकल ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र स्वप्नील आपल्या कोर्ट वरती परतलाय। पहिला पॉइंट आपल्या संघासाठी देतोय। रेड वरती पहिला पॉइंट खातं गोलय आपलं श्री गणेश खंडाले संघाचं। या ठिकाणी पहिला पॉइंट दिलाय। मागच्या मॅचचा हिरो या ठिकाणी गौरव सुतार, गेम चेंजर खेळाडू म्हणून त्यांनी कामगिरी या स्पर्धेत केले। याही वेळेला पॉइंट मिळवलाय। पहिला पॉइंट या ठिकाणी आहे गौरव सुतारचा माइटी वॉरियर्स मुशेद या संघासाठी। इथे एक असा गुणफलक पाहतोय। सुरुवात अत्यंत आक्रमक रोमहर्षक सुरुवात झाली। यावेळेला धोकोडे गावचा सुपुत्र अर्थात ऋषिकेश पांडुरंग मात्रे रेड वरती पहिली रेड करतोय। अत्यंत सुरुवात चांगली होतोय, परंतु पहिल्या रेड वरती संयम ठेवलेला आहे। सावध या ठिकाणी रिक्त हाताने परतलाय, खाली एमटी रेड करून परतलाय। त्याला प्रत्युत्तर रोहित पाटीलचा। रोहित पाटील रेड वरती येतोय। मागील सामन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं डिफेन्स आणि रेड त्याच्याकडून झाली होती। ऑलराऊंडर म्हणून खूप चांगली कामगिरी करणारा हा रोहित पाटील आता मात्र 6च्या डिफेन्स मध्ये होता, जेथे आपण कोपरा रक्षक ऋषिकेश राईट कॉर्नर वरती आहे। यावेळेला मात्र विनीत मोकल रेड वरती असेल। उंच पुरासा 10 नंबरची जर्सी परिधान केलेला विनीत रेड वरती आहे। तिकडे जर पाहिलं तर कोपरा रक्षक म्हणून माने, लेफ्ट कॉर्नर वरती आपण पाहतोय ऋतिक मानेला। राईट वरती मनीष आहे, राईट कॉर्नर वरती मनीष। मध्य रक्षक आपण त्या ठिकाणी गौरव सुतार आहे, विकी त्या ठिकाणी पाहतो। आणि त्यानंतर आपल्याला अक्षय सुर्वे रेड वरती आलाय। अक्षय सुर्वेची या मॅच मधली सेमीफायनलची पहिली रेड होम पिच वरती आपल्या गावच्या मैदानावरती। आज तो लीग स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये आहे। जास्ती पाठिंबा त्याच्या बाजूला असेल आणि त्यामुळे आज जर पाहिलं तर 3 खेळाडू हे गावदेवी या संघामध्ये आहेत, माइटी वॉरियर्स मुशेद या संघामध्ये। त्यामुळे खूप सारा पाठिंबा हा या संघाकडे असेल। यावेळेला रनिंग हँड टचचा प्रयत्न अक्षय सुर्वेवरती आक्रमण केलाय। विनीत मोकलचा हा प्रयत्न यशस्वी होतोय का, कारण दावा जरूर केलेला आहे। या पॉइंट दिलेला आहे, पंचांनी इथे मात्र बाद दिलेला आहे। अक्षय सुर्वेवरती आक्रमण। थर्ड रेड डू ऑर डाय रेड। पहिल्याच रेड वरती यशस्वी झालाय, दुसरी रेड मात्र डू ऑर डाय रेड। करूया मोरो अशी रेड। 7चं डिफेन्स। इथे मात्र आणखीन एक, इथे मल्टी पॉइंट रेड 1 2 3 होणार का? 1 2 आणि 3 बोनस +2 सुपर रेड। आजचा खरा हिरो, आजच्या रात्रीतला खरा हिरो ठरतोय गौरव सुतार। या स्पर्धेतली या सेमीफायनलची पहिली सुपर रेड करतोय। बोनस +2 पॉइंट
खूपच जबरदस्त कामगिरी गौरव सुतारची 4-2 असा गुणफलक जिथे 2 गुणांवरती आघाडीवरती आता मात्र मनीष त्रुटीत पाटीलचा काळाचा संघ. अवलंब आहे संजय सर, त्रुटीत काळाचा अवलंब आहे. तुटीत काळाचा समय होता आणि त्यावेळेस आपण बघतोय नलावडे त्या ठिकाणी अमोल नलावडे यांनी कानमंत्र दिलेला आहे. कारण आता आपल्याकडे लीड आलेला आहे. लीड खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या क्षणाला जो मॅच सुरू होतो त्या क्षणाचा लीड खूप महत्त्वाचा आहे. हे लीड राखून ठेवण्यासाठी हा कानमंत्र सुद्धा असू शकतो. एक चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी अमोल नलावडे यांच्या माध्यमातून दिलं आहे. स्वप्नील रेडवरती यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, वेगवान रेड मात्र बोनसची कमाई करून रायडर आपल्या कोर्टवरती परतलाय. 3-4 असा गुणफलक, 5 डिफेन्स आणि पुन्हा एकदा सलग तिसरी रेड गौरव सुतारची. पहिल्या दोन्ही रेड सक्सेस झाल्या होत्या. एकूण त्याच्या नावावरती आतापर्यंत 4 पॉईंट आहेत. या संपूर्ण स्पर्धेतला सुपर 10 अर्थात चा मानकरी मागील मॅचमध्ये ज्यांनी 13 गुणांची कमाई केली तो हितार्थ विनायक मडवी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी सुपर 10 केलं ते आतापर्यंत हितार्थ विनायक मडवी, आवाज गावचा सुपुत्र आणि नागेश्वर आवाज संघासाठी त्यांनी सुपर 10 आजच्या स्पर्धेमध्ये प्राप्त केला. वेळेला पुन्हा एकदा स्वप्नील विरुद्ध या ठिकाणी गौरव सुतार अशीच लढाई सुरू आहे. दोन्ही रायडर अत्यंत जबरदस्त कामगिरी करत. यावेळेला चैन साखलीमध्ये फसवला आहे. जबरदस्त सपोर्ट अक्षय सुर्वे आणि ऋतिक माने आणि त्याचबरोबर मनीष यांचं सपोर्ट पाहायला मिळालं. हिमतीची पकड याला चेनच्या टॅकलला हिमतीची पकड. हिम्मत आहे तर टॅकल घ्या आणि ती हिम्मत दाखवली सुर्वे आणि मनीष पाटील. कौतुक आहे. 5-3 असा गुणफलक गौरव सुतारची. पुन्हा एकदा ही सलग 4थी रेड बघा. स्टॅमिना जबरदस्त आहे. आज होम पिच वरती आपला सर्व पणाला लावलेला आहे ते अक्षरशः गौरव सुतारने. कारण लागोपाठच्या 4 रेड आणि त्यामध्ये 3 सक्सेसफुल. शेख संजय सर, मगाशी जी सुपर रेड गौरवने केली त्या सुपर रेड करता सुहास लाड यांच्याकडून 500 रुपये आणि पोलीस पाटील सुर्वे यांच्याकडून 500 रुपये असं 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बक्षीस देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद. थर्ड रेड अक्षय सुर्वे रेडवरती 4चं डिफेन्स. 4च्या डिफेन्समध्ये पॉइंट मिळवणे अत्यंत कठीण आणि त्या परिस्थितीमध्ये थर्ड रेडवर आहे. डू और डाय रेड बघा. क्षेत्ररक्षण एवढं मजबूत आहे की डीप मध्ये पॉइंट मिळवायचा आहे. यावेळेला मात्र अप्रतिम संजय सर रिव्ह्यू नक्कीच आपल्याला आहे. हरवाडे सर, रिव्ह्यू आहे. आपण पंचांना उगाच ब्लेमिंग करत बसू नका. रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू घ्या. नक्कीच बरोबर अंकुर सर, एवढी फॅसिलिटी आता अवेलेबल झालेली आहे टेक्नोसईमध्ये, त्यामुळे खेळाडूंनी जास्त हकाट गोंगाट करण्याची गरज नाही आहे. मात्र नक्कीच स्पर्धेमध्ये एवढी सुरस, एवढा जल्लोष, खरोखर कबड्डी खेळ एक जल्लोषाचा खेळ सुद्धा आहे. जल्लोष झाला पाहिजे. महेंद्र सर माईक घ्या. हॅलो, शांत बसा. निकाल सांगता येत. खंडाळे चॅलेंज मुशेद चॅलेंज 2 points. Our decision letter out. Please review. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रेडर आउट. रिव्ह्यू गमावलेला आहे. आपण बघतोय मायटी वॉरियर्स या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. पहिल्याच हाफमध्ये हा रिव्ह्यू गमावणे हे खूप महागडं सुद्धा ठरू शकते. 5-3 असा गुणफलक आहे. आघाडी नक्कीच आहे मायटी वॉरियर्स मुशीद संघाकडे, परंतु अशा वेळेला विनीत रेडवरती आहे.
विनीत रेड वरती होता, यावेळेला मात्र रोहितचा कंट्रोल गमावला होता. रोहितचा कंट्रोल त्या ठिकाणी सुटला होता आणि अशा वेळेस पॉईंट मारण्याची संधी नक्कीच होती, परंतु रिक्त हाताने परतलाय, खाली परतलेला आहे. गुणफलक जर पाहिला तर 5-3 असा फरक आहे. पहिला सेमीफायनलचा मॅच फायनलमध्ये कुठला संघ प्रवेश करणार या ठिकाणी या वेळेला आपल्याला पाहिले नाशिकेत मधुकर कावजी यांच्या मालकीचा संघ ही यावेळेला आपण बघतोय मायटी वॉरियर्स हा संघ अर्थात या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचणार हे चित्र आपल्याला थोड्याच वेळात दिसेल. मात्र खूप चांगली लढत सुरू आहे. चार 5 असा फरक, 1 गुणाने आघाडीवरती थर्ड रेड विनीत बोकलची वारंवार दुसरी रेड मात्र थर्ड रेड वरती आहे. उंच पुरा लांब हाताने प्रयत्न, मध्यरक्षकावरती आक्रमण होतं, आदेशवरती यावेळेला प्रयत्न केलाय मात्र जबरदस्त पुश, एकाने नाही तर एकूण तिघांचा पुश. खरोखर संजय सर तेवढंच कौतुक केलं गेलं आहे. एक नव्हे तर 3 डबल तिघांनी डॅश केलाय बघा. एका रायडरला 3 डिफेंडर्स डॅश करतात. अप्रतिम एवढं कॉम्बिनेशन आहे. चेक. सन्मान्य राजूजी बोंबटकर या ठिकाणी आलेले, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. संजय सर, अंतिम क्षणी खऱ्या अर्थाने जिद्द सोडली नाही. काही क्षण असं वाटलं होतं की 3, 4 किंवा 5ही गुणांची कमाई करून विनीत जाईल, मात्र अंतिम क्षणी खऱ्या अर्थाने ज्या काही डॅश केला तो हिमतीचा डॅश होता आणि खूप मोठं संकट त्या डॅशने या संघावरचं खऱ्या अर्थाने फेटाळलं गेलं. संजय सर, नक्कीच 6-4 असा फरक आहे, जेथे अजून सुद्धा सामना अगदी समतोल आहे, कारण 2 गुणांचा लीड हा फक्त मायटी वॉरियर्सकडे आहे. 4च्या डिफेन्समध्ये गौरव सुतारची रेड. एका बाजूला आपण बघतोय कावजीचा अँकल होल्डला, या ठिकाणी आपण बघतोय आयुष कावजीने जंप लगावली होती, अँकल होल्ड केलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी सपोर्ट चांगला आलेला आहे. रितेश याचा सपोर्ट आपण बघतोय या ठिकाणी प्राप्त झाला आणि रायडर मात्र कोर्टच्या बाहेर. पहिल्यांदाच गौरव सुतार कोर्टच्या बाहेर जातोय पहिल्या हाफमध्ये. 6-5 असा गुणफलक, अगदी अट्टीतटीची लढत. ऋषिकेश रेडवरती 6चं डिफेन्स, ऋषिकेशची रेड. सावध पवित्रा यावेळेला मात्र कुठलीही आक्रमकता नाही आहे. संपूर्ण आजच्या रात्रीमध्ये 2 मॅच केलाय आणि दोन्ही मॅचमध्ये फक्त 1 पॉईंट त्याच्या नावावरती आहे. संयमी रेड करण्याचं काम आज त्याने केलेलं आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. संयमी रेड, रिक्त रेड करणे आणि सामन्यावरती कंट्रोल करणे ही जबाबदारी थर्ड रेडवरती. आता मात्र करो या मरो, यावेळेस जर पॉईंट मिळाला नाही तर स्वतः मरण पावेल त्या ठिकाणी. मात्र आता पॉईंटच्या प्रतीक्षेत बोनस ऑन आहे. बोनसचा प्रयत्न जरूर केलाय. यावेळेला जबरदस्त ब्लॉक, ऋतिक मानेचा ब्लॉक बघा, अप्रतिम. बैरोले गावचा हा सुपुत्र बघा यावेळेला चमकलाय. पहिल्या मॅच मध्ये संधी नव्हती मिळाली, दुसऱ्या मॅच मध्ये त्याला संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं आज ऋतिक मानेने केलेलं आहे. बघा काय जबरदस्त ब्लॉक आणि गुणफलक जर पाहिला तर 7-5, अप्रतिम. 2 गुणांचा लीड आहे यावेळेला. दोन्ही प्रशिक्षकांचा सुद्धा कस लागलाय बघा. एका बाजूला सुधीर वेले आणि दुसऱ्या बाजूला अमोल नलावडे या ठिकाणी खूप मेहनत करत आहेत आणि संघाला मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत. त्या ठिकाणी खूप चांगली कामगिरी ही संघाच्यासाठी या प्रशिक्षकाकडून होतोय आणि त्यामुळे सामना सुद्धा बघा रंगतदार स्थितीमध्ये आहे. 7-5 असा फरक पहिला हाफचा खेळ सुरू असताना या मॅच मध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा पहिली रेड सेमीफायनल मध्ये विकीची आपल्याला पाहायला मिळतोय. विकी रेड वरती आहे, अर्थात
संयमी रेड करतोय आणि पहिला हाफ या ठिकाणी संपलेला घोषित केला जातोय. पहिला हाफ संपतोय 2 गुणांनी. मात्र मायटी वॉरियर्स मुळशीत या ठिकाणी आघाडीवरती आहे. 7-5. नक्की संजय सर, या ठिकाणी आपण पाहतोय की 5-7 एक जबरदस्त असा चुरशीचा सामना या ठिकाणी. सपोर्टर्स दोन्ही संघाचे अगदी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित, ज्याची नितांत गरज दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूला आहे. एकीकडे आपण बघतोय विनीत विरुद्ध गौरव, दुसरीकडे पाहायला गेलं तर वेळे विरुद्ध या ठिकाणी आदेश आहे, त्याच्यानंतर मनीष आहे आणि अक्षरशः दोन्ही संघातील अनेक दिग्गज नामवंत. हॅलो चेक सर. दुसरा पुकार सेकंड सेमीफायनल साठी DN रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध नागेश्वर आवास. दोन्ही संघांनी जय्यत तयारीत राहायचं आहे. तिसऱ्या पुकाराला आपल्याला विनाविलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. रिसॉर्ट सातिर्जे. सेकंड कॉल फॉर यू गाईज, बी प्रिपेअर्ड. अंकुर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वेळ वाचवायचा आहे. फायनल मॅचच्या पूर्वी लकी ड्रॉ विनर हा काढला जाईल. फायनल मॅच सुरू होण्यापूर्वी ही नोंद घ्यायची आहे. ज्यांनी ज्यांनी लकी ड्रॉचे कुपन काढलेले आहेत त्यांच्याकरता खास करून ही सूचना आहे. पहिला सेमीफायनल सामना चालू आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा पुकार आत्ताच अंकुर सरांनी दिलाय. मात्र या ठिकाणी कबड्डी मायबाप रसिक बघतायत की अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी. सेमीफायनल सामना कसा असावा तर तो असा असावा. सामना चुरशीच व्हावा. काही या ठिकाणी प्रेक्षक वर्ग असे आहेत की ते खंडाळ्याला सपोर्ट करणारे आहेत. काही प्रेक्षक वर्ग असे आहेत की ते मायटी वॉरियर्सला सपोर्ट करणारे आहेत. आणि काही प्रेक्षक वर्ग असे आहेत की जो चांगला खेळेल त्याच्या बाजूने आम्ही आहोत. म्हणजे 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग या गॅलरीमध्ये अंकुर सर आहेत. ते प्रेक्षक नसतात तर ते क्रीडा समीक्षक असतात. ते खेळाडूंचा खेळ बघतात, पारखतात आणि दाद देतात. आणि तशा प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने अशा स्पर्धेला गरज आहे. 100% सर गरज असते तशा प्रेक्षकांची. त्या प्रेक्षकांच्या जोरावर तर खेळ जिवंत असतो. यस. आणि असा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहे. खरोखर प्रेक्षक वर्गाला आम्ही सर्वजण वारंवार धन्यवाद देतोय. बहुसंख्येने उपस्थित हा प्रेक्षक वर्ग. ना कोणाला आमंत्रण ना कोणाला निमंत्रण, पण जिथं कबड्डी आहे तिथं आम्ही जाणार, कारण आमच्या नसा नसामध्ये कबड्डी आहे. आणि ह्या प्रेक्षक वर्गामुळेच विविध आयोजक कबड्डी स्पर्धांचं आयोजन करतात आणि ते यशस्वी आयोजन होतंय. नक्कीच सर, सामना आपण पाहतोय. पहिल्या हाफमध्ये आक्रमक स्वरूपाचा सामना पहिला हाफ संपल्यानंतर सेकंड हाफच्या काही मिनिटांमध्ये सामना थोडा संत झालेला पाहतोय. थर्ड रेड, डू आवर डाय रेड आणि पहिली रेड सुशांत थलेची ही पहिली रेड असेल. अर्थात या सेमीफायनलच्या मॅचमध्ये आतापर्यंत त्यांनी रेड केली नव्हती, परंतु यावेळेला डू आवर डाय रेड वरती टो टच केलाय. ऋतिक मानेला टो टच वरती बाद केलाय. लेफ्ट कॉर्नर वरती आक्रमण होतं आणि तो मात्र बाद केला आपण बघतोय. गुणफलक या ठिकाणी जर पाहिला तर 6-7 म्हणजे एका गुणाने पिछाडीवरती. मात्र रोहित पाटीलनी मल्टी पॉइंट रेड केले. नक्की संजय सर, मांडी ठोपटली जात आहे आणि दावा केला जातोय कॉन्फिडन्सली गुण मिळणारच अंपायर डिक्लेअर करतायत आणि जल्लोष होतोय आणि आघाडी मिळवली जात आहे 6-9. प्रतीक वेलेची रेड 7चं डिफेन्स आहे. आक्रमक रेड सुरुवात करतोय. लातेने मारण्याचा प्रयत्न. लेफ्ट राईट कॉर्नर वरती आक्रमण होतं मनीष वरती, मात्र जबरदस्त डिफेन्स त्या ठिकाणी कुठली संधी देत नाही आहे. यावेळेला मात्र 9-6 गुणफलक 3 गुणांनी आघाडीवरती मायटी वॉरियर्स मुळशीत संघ खंडालच्या विरुद्ध. मात्र 3चं डिफेन्स आहे. सुपर टॅकलचा मोका आहे. जर यावेळेला सुपर टॅकल झाला तर 2 गुण मिळू शकतील ते खंडाला या संघाला, कारण त्यांच्याकडे आपण पाहिले तर 3ही डिफेंडर्स आहेत. सुशांत सुद्धा एक चांगला डिफेंडर्स आहे. प्रतीक वेले आणि त्याचबरोबर रितेश हे करमडे हे 3ही डिफेंडर्स होते. मात्र सावध पवित्रा घेतला होता. अगदी संयमी रेड करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण बघतोय सुशांत रेड वरती आहे. विक्रांत वरती आक्रमण होतं. टोटसचा प्रयत्न, मात्र 7च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. अगदी आक्रमक रेड. जंप मारलाय परंतु कॅच होतोय. जबरदस्त कॅच. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून जंप होता, मात्र गौरव सुतारने जबरदस्त डिफेन्स केलाय. बघा त्या ठिकाणी थाय होल्ड केला होता. गौरव सुतारने रोखून ठेवलं होतं आणि त्यानंतर सपोर्ट आलाय. अजून एक गौरव सुतारचा पॉइंट. इथे ऑल आउट. रोहित पाटीलनी ऑल आउट दिलाय. सर ऑफिशियल घ्या. त्या ठिकाणी खेळाडू जायबंदी झालेला आहे. जबरदस्त रोहित पाटीलचा या ठिकाणी रेड आणि ऑल आउट बरोबर 14-6
म्हणजेच 8 गुणांचा लीड मायटी वॉरियर्स सेकंड हाफ मध्ये आघाडी प्राप्त करतोय. मायटी संजय सर, या वॉरियर्स ठिकाणी सामना बघतो. संजय सर 2 नंबर जशी परिधान केलेला या ठिकाणी वेळे रेडवर आहे आणि ऋतिक माने कडून या ठिकाणी अँकल होल्ड केला जातोय वेळेला. तेवढा जल्लोष पहा, सपोर्टर्स अगदी हाताला हात लावूनच तयार आहेत की तुम्ही गुण मिळवा, तुम्ही पकड करा आणि आम्ही जल्लोष करतोय, अभिनंदन करतोय, कौतुक करतोय. गॅलरीतून जोरदार आवाज येतोय. सपोर्टर्स आता काही गप्प बसणार नाही आहेत. मात्र खंडाळा सुद्धा संघ काही कमी नाही आहे, त्यांचे सपोर्टर्स सुद्धा कमी नाही आहेत. पाहूया नक्की निकाल काय आहे ते येतोय. संजय सर 15-6 असा गुणफलक 9 गुणांनी आघाडीवरती. बघा सेकंड हाफ मध्ये जबरदस्त कामगिरी. गौरव सुतार, रोहित पाटील, मनीष आणि ऋतिक आणि त्याचबरोबर आपण बघतोय पूर्णपणे संघाची कामगिरी चांगली झालेली आहे. आणि त्याच्या ऑफिशियल टाइम आउट आहे. नो कोचेस, बोथ कोचेस बी सीटेड. दोन्ही कोच त्या ठिकाणी अजून कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतात. बघा संघासाठी दोन्ही कोच या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. इकडे अमोल नडावडे, तिकडे सुधीर वेले, हे दोन्ही कोच प्रयत्न करत आहेत. फायनल मध्ये जायचं आपल्याला. या स्पर्धेची फायनल आपल्याला पटकावायची आहे. सीट्या, टाल्या, आवाज, गोंधळ, गडबड आता मात्र इथे होणारच. विनीत मोकल रेडवरती, पिछाडीवरती संघ आहे. आता मात्र या ठिकाणी एखादी मोठी रेडच सामना जिंकू शकतोय. अक्षय सुर्वेचा जबरदस्त डिफेन्स. प्रेक्षकांनो जल्लोष नक्की करा, फक्त उभे राहू नका. पाठच्यांना थोडंसं दिसू द्या. तुमचा आनंद तुम्ही लुटा, कारण आनंद लुटण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि खेळामध्ये आनंद घेतला पाहिजे. फक्त बसूनच तुम्ही आनंद घ्या, बाकी पाठच्यांना दिसलं पाहिजे. खरोखर एक जबरदस्त असा हा गेम बघतोय आपण, खेळ बघतोय. 6-16 कधी वाटलं नव्हतं की इतका 10च्या फरकाने हा गेम पुढे सरकेल. पण ज्या पद्धतीने मनीष असेल, विकी असेल, तिकडे गौरव असेल, संकेत असेल, ऋतिक असेल आणि स्वतः आदेश असेल, एक अप्रतिम असा खेळ या ठिकाणी, एक जिगरीचा खेळ. आता मात्र खरोखर एक अटॅकिंग गेम करावा लागेल या ठिकाणी खंडाळ्या संघातील प्रत्येक खेळाडूला. 10 गुणांचा लीड आहे बघा. 16-6 10 गुणांचा लीड यावेळेला रोहित पाटील. पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड रोहित पाटीलची. लागोपाठच्या दोन्ही रेड सक्सेसफुल रेड करतोय. जबरदस्त अप्रतिम कामगिरी. 18-6 असा फरक या मॅच मध्ये. एकतर्फी विजयाची वाटचाल. यावेळेला रोहितचा ब्लॉक. यावेळेला जर्सी नंबर 1 आदेश पाटीलचा ब्लॉक बघा. संजय सर कॉन्फिडन्स बघा आदेश पाटील मध्ये. स्वतः ॲडव्हान्स जाऊन डॅश करतोय. एक जबरदस्त कॉन्फिडन्स. मगासपासून कुठेतरी आपल्याला आदेशचा खेळ पाहायला मिळत नव्हता. प्रत्येक खेळाडू चांगला खेळ करत असताना आदेश कुठेतरी शांत होता. मात्र आता आदेशही खऱ्या अर्थाने आपला जो आक्रमकपणा आहे किंवा अष्टपैलूपणा आहे तो या ठिकाणी सिद्ध करताना दिसतोय. नक्कीच आदेश ॲडव्हान्स गेला, ब्लॉक केला आणि नंतर पुश केला. बघा काय ताकदीच्या जीवावरती. जबरदस्त ताकद, स्टॅमिना, ताकद अप्रतिम. प्रतीक वेलेची रेड, जर्सी नंबर 11 प्रतीक रेड वरती आहे. रनिंग किक मारण्याचा प्रयत्न. 6-19 पूर्णपणे पिछाडीवरती संघ. यावेळेस श्री गणेश खंडाळे संघ आपण पाहतोय. प्रतीकचा प्रयत्न चालू असेल. इथे मात्र आहा लाजवाब आणखीन एक कॉम्बिनेशन. सांघिक कामगिरी बघा अप्रतिम. जबरदस्त सांघिक कामगिरी. अफलातून आणि ऑल आउट झालेला आहे. खंडाळा संघ या ठिकाणी ऑल आउट होतोय. प्रेक्षक राजा आहे.
पण संजय सर एक आपण जर पाहिलं तर विनीतला अजून तितकासा सूर गवसला नाही. विनीतचं बॅडलक म्हणता येईल आणि त्या संघाचं बॅडलक, कारण विनीत जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याचा रथ कोणी रोखत नाही. अनेक मॅचेस आपण विनीतच्या पाहिलेल्या आहेत. मात्र आज या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी विनीतला पकड होत आहे आणि विनीत सारखा स्टार खेळाडू या सामन्यामध्ये कुठेतरी सातत्याने अनसक्सेस होताना दिसतोय. आता मी विनीत बद्दल सांगत होतो, मागील अनेक वर्षापासून आपण विनीतला बघितलाय की एक जबरदस्त असा खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे. मात्र या महत्वाच्या मोक्याच्या सामन्यामध्ये विनीत अनसक्सेस होतोय, हे बॅड लक. त्याचबरोबर वेळेही या ठिकाणी अनसक्सेस होतोय, तेही खऱ्या अर्थाने खंडाळा संघाचा बॅड लक आहे संजय सर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मायटी वॉरियर्स संघाचे 4 रायडर म्हणजे एकूण जर पाहिलं तर 5 रायडर या मॅच मध्ये रेड करत होते आणि 5ही रायडरनी सक्सेसफुल रेड केले आणि त्यामुळे आज मायटी वॉरियर्स मुळशीत हा संघ 25-7 अशा फरकाने आघाडीवरती आहे. फायनलच्या अगदी दारात जाऊन उभा आहे. फक्त वेळ संपायची वाट पाहिली जातोय. फायनलमध्ये नक्कीच प्रवेश मायटी वॉरियर्स मुळशीत संघाचं होणार यातील मात्र शंका नाही. या शेवटची 2 मिनिटे पुकारलेत आणि 25-7 असा सामना या ठिकाणी बघतोय. 18 गुणांचा लीड सेमीफायनलच्या मॅचमध्ये जिथे श्री गणेश खंडाले हा संघ पूर्णपणे नेस्त नाबूद होताना पाहायला मिळतोय. 4ही मुंड्या चित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मायटी वॉरियर्स मुळशीत या संघाने केलेला आहे. श्री गणेश खंडाले संघावरती प्रत्येक आघाडीवरती चांगलं काम केलेलं आहे. प्रत्येक खेळाडूने दाखवलेलं योगदान हे खूप महत्वाचं होतं. 7च्या 7 खेळाडूंनी संजय सर चेक जिजा अक्षय जाधव यांच्याकडून मायटी वॉरियर्स संघ जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. खरोखर मातीचा खेळ, जिद्दीचा खेळ, एकतेचा खेळ, अचूक निर्णय क्षमतेचा खेळ, अचूक नजरेचा खेळ, सांघिक कामगिरीचा खेळ, अशा अनेक डेफिनेशन कबड्डीच्या सांगता येतील. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं की अचूक निर्णय क्षमता, अचूक नजर, ऋषिकेश सुर्वे यांच्याकडून सुद्धा 5000 रुपयाचं पारितोषिक मायटी वॉरियर्स संघ जिंकला तर मिळणार आहे. शेवटचा आणि अंतिम पुकार DN रिसॉर्ट सातिर्जे वर्सेस नागेश्वर आवास. आपण दोघांनीही मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाईन अप करायचा आहे. DN रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध नागेश्वर आवास. या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचं आहे. अभिनंदन या ठिकाणी मायटी वॉरियर्स मुळशीत संघ मालक परेश सुर्वे, व्यवस्थापक प्रितेश हाडकर आणि प्रशिक्षक अमोल नळावडे आणि कॅप्टन मनीष पाटील या संघाचं संपूर्णपणे अभिनंदन या ठिकाणी आणि कौतुक करावं लागेल ते श्री गणेश खंडाले या संघाचे. दोन्ही संघांनी लाईन अप करायचं आहे. हॅलो संजय सर, या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचं आहे. गौरव